नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि डिस्क्लेमर आहे की दिस इज द मोस्ट लव्ड प्रॉपर्टी बाय अस. आम्हाला या प्रॉपर्टीमध्ये जायला प्रचंड आवडतं बिकॉज दिस इज मोस्ट लक्झरियस प्रॉपर्टी इन बेलगाम. सो चला तुम्ही पण आमच्या बरोबर. आणि कसा वाटतो हा स्टेकेशनचा व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नंतर नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आदित्य, व्हॉट डू यू वॉन्ट टू से? ॲक्च्युली ही जी प्रॉपर्टी आहे ना, ती आम्ही ऑलरेडी 2-3दा जाऊन आलोय आणि ती आमची फेवरेट प्रॉपर्टी आहे. आम्हाला ती खूप आवडली होती आणि तिथं आमच्या खूप आठवणी आहेत जुना. त्यामुळं आम्ही ज्या वेळेला तिकडे जाऊ त्या आमच्या जुन्या आठवणी नव्याने ताज्या होतात त्यावेळेला. त्यामुळं वी लव्ह गोईंग देअर. येस, ऍक्च्युली. सो दिस इज व्हॉट इट इज. आणि चला पटपट पटपट तिथे पोहोचूयात. लेट्स गो. येस. मंडळी, कोल्हापूरपासून आम्हाला इथे पोचायला, बेळगावला पोचायला अराउंड 2-2.5 तास लागणार होते. म्हणून फर्स्ट स्टॉप हॅज टू बी ब्रेकफास्ट. सो आम्ही जवळ एक छानपैकी नाश्ता केला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मंडळी, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की ज्या प्रॉपर्टीचं मी इतकं कौतुक करते ती प्रॉपर्टी कोणती आहे? तर ती प्रॉपर्टी आहे रेजेंटा रिसॉर्ट्स बेळगावी. बाय द वे मंडळी, या प्रॉपर्टीचं जे बुकिंग आहे ते मी ह्यांच्या वेबसाईटवरून म्हणजेच रॉयल ऑर्चिडच्या वेबसाईटवरून केलं होतं. कारण की ह्यांचे जे कॉल्स वगैरे आहेत ते कित्येकदा फ्रॉड कॉलिंग होत आहे आणि फ्रॉड रिझर्वेशन्स होतात. सो प्लीज बी अवेअर. मंडळी, या प्रॉपर्टीमध्ये फक्त रूम्सच नाही आहेत तर कॉटेजेस, व्हिलाज सुद्धा आहेत. तर ते सगळं वेबसाईटवरती दिसतं. बाय द वे, ही जी रूम आम्ही पर नाईट बुक केलेली ह्याचं मला 5500 विथ द ब्रेकफास्ट आणि विथ एक्स्ट्रा बेड असे मिळाले. आमचा कुठलाही स्पेशल मुवमेंट असू दे किंवा सेलिब्रेशन करायचं असू देत, दिस इज आवर फर्स्ट चॉईस ऑलवेज. यू कॅन गो टू दिस प्रॉपर्टी अँड थँक अस लॅटर. बाय द वे, दिस इज अ नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द रूम. या मध्ये छान छान आल्याच त्यांनी मस्तपैकी वॉर्डरोब दिलं आहे. आणि हो, इथे आयर्न बेड आणि आयर्निंग तुम्हाला करायला मिळतं. सो इट इज व्हेरी नाईस थिंग. तर तुम्ही करू शकता. तुम्हाला खास लॉन्ड्री वगैरे नाही द्यायला लागत. इथे असं मोठं छानसं कपाट आहे. सो इफ यू स्टे फॉर 2 days ऑल्सो. ड्रायर, व्हेरी इम्पॉर्टंट. बाय द वे, इथलं त्यांचं बॉडी लोशन, हँडवॉश खूप छान असतं. त्याचं वेगळ्या बॉटल्समध्ये ठेवतात. सो या. आणि तर इकडे आहेत टॉयलेटरीज. हे आहेत डेंटल किट्स, कोंब, शेविंग किट, शॉवर कॅप, हँड शॉवर आहे, वरती पण आहे. ते सगळं ठेवलेलं आहे, शॅम्पू, बॉडी वॉश वगैरे. आणि ते अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हा कर्टन असा उघडू शकता. सो दॅट की इफ यू वॉन्ट टू सी, तुम्ही तिकडे बघायला तुम्हाला नाही मिळत. मला असं वाटलेलं की तिकडे बघायला मिळतं आणि असं पचकासा आहे. सो ओके, हे आहे सगळ्या रिफ्रेशमेंट जे की आर्या बघत आहे. अँड शी इज व्हेरी लाईक की काय काय आहे. तर ह्या रिफ्रेशमेंट ज्या आहेत त्या इथं त्यांनी रेट कार्ड ठेवलेलं आहे. जवळपास 3पट रेट्स असतात इथे ऑलमोस्ट. तर मुद्दाम त्यांनी ठेवलेलं आहे. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गोव्याला गेलेलो त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं की ज्या काही रिफ्रेशमेंट्स रूममध्ये ठेवलेल्या असतात त्या चार्जेबल असतात. आणि त्यांनी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेले सगळे कोल्ड्रिंक्स, चॉकलेट्स आम्ही संपून टाकले. नंतर त्याचं बिल एक अमाऊंट एकदम ह्यूज झालं होतं. सो तेव्हापासून आम्ही प्रयत्न करतो की शक्यतो आम्ही नाही खाणार आहे, पण ठीक आहे, इफ विथ द किड्स यू कॅन हॅव इट. सो अगेन रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी वगैरे असतंच, विच इज अ गुड थिंग. आणि ही आहे मस्त रूम, एकदम छान मोठी मोठी रूम. आल्यानंतर तिचं बॅग वगैरे ठेवून दिलेलं आहे इथे. नॉर्मल पण रूम छान आहे, स्पेशियस आहे एकदम. इथे आहे डेस्क. बाय द वे, इथलं स्पा पण रेजेंटाचं जे आहे ते खूप अमेझिंग आहे. आदित्य अँड मी जस्ट लव्स टू टेक स्पा हिअर, है ना आदित्य? सो या. तर वेलकम बॅक म्हणून त्यांनी आमच्यासाठी खास लिहिलेलं आहे, वेलकम बॅक, बिकॉज दे नो वी कम बॅक अगेन अँड अगेन हिअर. सो स्पा पण तुम्ही करू शकता. स्पासाठी इथे त्यांनी नंबर वगैरे दिलेला आहे. त्याचा रेट कार्ड आहे. पाण्याची बॉटल वगैरे आहे. मस्तपैकी बेड. सो या, आपण इथला आहे ना तो व्ह्यू बघूयात कसा आहे तो.
इथे असं मस्त मागे इथे लॉन आहे जिथे वेडिंग्स वगैरे होतात तिथला आहे. आणि हा जो इथले माउंटेन्स आहेत त्याचा पण व्ह्यू आहे. शेती आहे इथे मागच्या बाजूला खूप छान. सो छान वाटतं इथे. मस्त व्ह्यू आहे हा. संध्याकाळी ॲक्च्युली इथे खूप छान दिसतं. संध्याकाळी सकाळी मस्त वाटतं इथे. हो, चेक इन केल्यानंतर मस्तपैकी आम्ही पूलमध्ये जायचं ठरवलं आणि तिथे खूप मस्त 1.5-2 तास धमाल मस्ती केली. खूप एन्जॉय केलं आणि मग छानपैकी लंच सुद्धा केला. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. मी मस्तपैकी माझ्या कोझी अशा ब्लँकेटमध्ये येऊन बसली आहे आणि आता मी स्पा पण बुक केलेला आहे माझ्यानंतर आदित्य विल बी गोइंग टू द स्पा. तिथला एक्सपिरियन्स कसा आहे? छानच आहे एक्सपिरियन्स. त्याच्या आधी मी एक्सपिरियन्स केलेला आहे पण यावेळेला ना मी थोडंसं वेगळ्या टाईपचं जे आहे ते स्पा बुक केलं आहे. लेट्स सी तिथला एक्सपिरियन्स कसा आहे. आणि या आता थोडा वेळ मस्त विश्रांती घेणार आहे आणि मग जाईन स्पाला. तर मंडळी ही आहे स्पा रूम. इथले जे थेरपिस्ट आहेत ते बेस्ट थेरपिस्ट आहेत. तुम्हाला केवढं प्रेशर हवं नको त्या पद्धतीने ते ॲडजस्ट करतात. इथे जाऊन तुम्ही साधारण रेट्स इथले बघून मग तुम्हाला हवं ते चूज करू शकता. इथे रिझर्वेशन मात्र कायम फुल असतं त्याच्यामुळे आधी तुम्ही गेला चेक इन केल्या इथे रिझर्वेशन केलं तर जास्त वेट पडतं. सो ही आहे रिफ्रेश्ड मी. चला आता मस्तपैकी आवरून आहे ना आपण हाय टीला जाऊयात. डिनरच्या वेळेला होतं लाईव्ह म्युझिक. बाय द वे ते सॅटर्डे संडे दोन्ही दिवस डिनर आणि लंच दोन्ही बुफे असतो. तर तुम्हाला पाहिजे तर तो तुम्ही चूज करू शकता. 830 समथिंग प्लस टॅक्सेस अशी पर हेड इथली कॉस्ट होती बुफेची. बाय द वे अनलिमिटेड ऑप्शन्स असतात व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये त्याच्यामुळे कधीही ते बेटर पडतं. आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. संडे.
वाह 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 वाह, बहुत अच्छे बहुत अच्छे. आमचा स्टे संपलेला आहे. आय होप तुम्हाला पण आमच्याप्रमाणे व्हिडिओ बघताना मजा आली असेल. तर आधी तर तुझा कसा होता स्टे? हा एकदम रिलॅक्सिंग होता, रेज्युमिनेटिंग होता. आम्ही सगळे एन्जॉय केलं, फूड, टाईम आणि लाईव्ह म्युझिक आणि क्लायमेट. स्विमिंग पण आम्ही केलं या वेळेला आणि क्लायमेट पण खूप छान आहे सध्या इथे. वेदर पण छान होतं. बाय द वे ऑल्दो इथे गर्दी खूप होती या वेळेला, तरी पण खूप मजा आली आम्हाला. बाय द वे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फिट फूड ट्रॅव्हलरला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता मी जाणार आहे बेळगाव एक्सप्लोअर करायला. बाय. सेइंग बाय बाय टू दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. वेकेशन आहे आमचं ते मस्त कॉफी आणि हा रोस्टेड ऑलमंड पेस्ट्री आणि हे रेड वेल्वेट केक, जिथे आमची आवडती जागा आहे वाईल्ड शुगरला, तिथे आम्ही करतो. हाऊ इज इट? बेळगावमधलं आमचं अजून एक फेवरेट ठिकाण जे की आहे कल्याणी. येस, आणि तिथे आम्ही आलो आहे. आणि बेळगावात आला आणि तुम्ही पुन्हा खाल्ला नाही हे काय बरोबर नाही आहे. त्यामुळे बेळगावमध्ये जर येणार असाल तर बेळगावचा स्पेशल पुन्हा तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि इथं आम्ही नेहमी यायचो ॲक्च्युली कल्याणी स्वीट्समध्ये, त्यामुळे आम्ही हा घेतला आहे पुन्हा. वी आर डन विथ द ॲक्च्युअल ज्वेल शॉपिंग इन आणि बेळगाव. रोजच्या रोज त्यांच्याकडे ताजा बंदूबर गाणी सगळं सांगतो. खूप अमेझिंग आहे आणि खूप छान मिळतं. जर तुम्ही बेळगावात जर तुम्हाला एखादं ठिकाण हवं असेल की जिथे चांगला कुंदा मिळेल, दिस इज द प्लेस. कल्याणीमध्ये खूप छान सॅम्पल मिळतं देतात असं खायला. आणि एकदम ताजा आहे. मस्त आहे एकदम. असं घरी जाऊन आता कधी